नमस्कार. मी मनोज देशमुख, सातारा. आज आम्ही फिश हाऊस सातारा येथे जेवायला आलो होतो. खरं तर सी फूड म्हटलं तर एक तर कोकण आठवतं, गोवा आठवतं किंवा पुणे किंवा मुंबई आठवतं. सी फूड खाण्यासाठी खूप आम्ही आसुसलेले असतो, परंतु साताऱ्यात आपल्याला असं सी फूड मिळू शकेल असं कधी वाटलं नव्हतं. परंतु एक दोन रीलमध्ये मी फेसबुकला बघितल्या की साताऱ्यात सुद्धा सी फूड आपल्याला मिळू शकतं. आणि ते सुद्धा राजवाड्यासारख्या जुन्या एरियामध्ये पंचपाळी हौदाच्या शेजारी एक मराठी तरुण आपल्याला सी फूड देतोय हे बघून खूप छान वाटलं. आज इथे येऊन आम्ही सी फूडची जी मजा घेतली, अशी चव आम्हाला खरं तर कोकणात, गोव्यात त्याच्यापेक्षा खूप छान फूड यांनी आज दिलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरचा मसाला, त्रास न होणारं जेवण. आणि हे जेवण आपल्याला साताऱ्यासारख्या मध्यवस्तीत राजवाड्याच्या भागात मिळते. माझी यांच्या सी फूडचे ओनर जे आहेत प्रसाद शेडगे, एक मराठी तरुण हा व्यवसाय उभा करतोय. यांनी हा व्यवसाय खरं हायवेला आणावा. कारण की पुणे ते कोल्हापूर आपण बघितलं तर सी फूड तसं मिळत नाही. आणि आज मी इथे जे जेवलोय, हे सी फूड जर आपण हायवेला आणू शकलो तर त्यांच्या एवढ्या ब्रँचेस ओपन होतील की आणि ते त्या नावानं फेमस होतील. तर या साताऱ्यातील एका नवीन मराठी तरुण उद्योजकाला या फिश हाऊस संदर्भात मी त्याचं एक तर अभिनंदन करतो आणि उत्तरोत्तर ही त्यांच्या व्यवसायाची प्रगती हो आणि त्यात आम्हा सातारकरांचा सहभाग असावा, हा अभिमान आम्हाला वाटतो. धन्यवाद.